महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे। हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे। पुढील 2 दिवसही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात नद्या दुथडी भरून वाहत आहेत। काही गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। रस्ते बंद झाले आहेत, घरामध्ये पाणी शिरले आहे आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। चला जाणून घेऊया राज्यातील भागातील पावसाची सद्यस्थिती। भारतीय हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे। पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर, नाशिक, धुळे आणि जळगाव या भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, नांदेड आणि जालना या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे। तर राज्यातील इतर अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 24 तासात जोरदार पाऊस झाला। खामगावमध्ये तब्बल 146 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। शेगाव शहरातील फुलेनगर परिसरात घराची भिंत कोसळून 85 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। अमरावती जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। दिघी, कोल्हे परिसरात नदीला पूर आल्याने पाणी गावात शिरले। प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। खंडेश्वर तालुक्यातील नांदगाव परिसरात पुलावरून पाणी वाहू लागल्याने अनेक रस्ते बंद करण्यात आले। काही वाहन पुराच्या पाण्यात अडकली। तर यवतमाळ जिल्ह्यात रेड अलर्ट नंतर मुसळधार पाऊस सुरूच आहे। अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले असून घराचे मोठे नुकसान झाले आहे। आर्णी तालुक्यात नदीकाठावरील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले। जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। घाटंजी तालुक्यातील पैनगंगा नदीला पूर आल्याने पुलावरून पाणी वाहत आहे। त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि तेलंगणा यांना जोडणारी वाहतूक ठप्प झाली आहे। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात यशोदा नदीवरील पुलाजवळ अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने एक व्यक्ती वाहून गेल्याची घटना घडली। गडचिरोली जिल्ह्यात अनेक नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। रेंगेवाही परिसरात पुराच्या पाण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्याची कार वाहून गेली। सोनापूर नाल्यावर 2 दुचाकी प्रवाहात वाहून गेल्या। सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। सततच्या पावसामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे। धरणाचा पाणीसाठा 70% अधिक झाला असून मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची शक्यता निर्माण झाली। जुलै महिन्यातील मुसळधार पावसाने पालघर जिल्ह्याला मोठा फटका बसला। महापुरात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून हजारो घरांमध्ये पाणी शिरले। अनेक कुटुंबाचे मोठे नुकसान झाले असून अजूनही अनेक जण मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। राज्यात अनेक नद्यांना पूर आला असून पुलावरून पाणी वाहत आहेत। प्रशासनाने नागरिकांना पूरग्रस्त रस्ते, पूल आणि नाले ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, नदीकाठच्या भागात जाणे टाळावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन केले आहे। सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्हे मुसळधार पावसाच्या तडाख्यात आहेत। काही भागांमध्ये पाऊस दिलासादायक ठरत असला तरी अनेक ठिकाणी तो संकटाचे कारण बनला आहे। हवामान विभागाने पुढील 2 दिवसही जोरदार पावसाचा इशारा दिल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे, आवश्यक प्रवास अनावश्यक टाळणे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे।